थंड झाल्यानंतर त्याचे आपण असे कट्स करून घेतलेले आहेत। इथे मी 3 कट केलेले आहेत आणि आता याला आपण शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। त्या अगोदर इथं मी व्हिप क्रीम तयार करून घेतली होती, याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे कशी व्हिप क्रीम तयार करायची। हे जर मी सर्व एकाच व्हिडिओमध्ये करत बसले तर खूप टाईम होईल, यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत। आणि व्हिप क्रीममध्ये अगदी थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याला छान मिक्स केलेला आहे। त्यानंतर जो आपला बेस आहे त्याला शुगर सिरप लावलेला आहे आणि वरून आपण आयसिंग करून घेणार आहोत। आयसिंगसाठी व्हिप क्रीम टाकलेली आहे आणि जस्ट पॅलेट नाईफच्या साहाय्याने अशी याला फिनिशिंग करून घ्यायची। पुढे पाठीमागं असं करत हे आपण फिनिशिंग करून घेतलेलं आहे। इथे बघू शकता आपली फिनिशिंग झालेली आहे। आता याच्यावरती आपण बटरस्कॉच घालणार आहोत। हे रेडीमेड मी बटरस्कॉच घेतलेले आहे, मार्केटमध्ये असे मिळतात आणि त्याला